ती स्वप्नता कशी पाहावी, जी स्वप्न त्यात उतरती अशीच स्वप्न पाहावी. राजाई, अगं ती सुंदर बोलते. स्वप्न म्हणजे काय? निद्राय असे मनुष्य प्राणी गेल्यानंतर त्याच्यावर तमोगुणाचं आवरण असतं आणि हे तमोगुणाचं आवरण दूर होऊन त्यावर रजोगुणाची प्रवृत्ती होते. त्या अवस्थेला स्वप्न असं म्हणतात. अगं स्वप्नाचे 7 प्रकार आहेत, 7 प्रकार. त्या 7 प्रकारापैकी फक्त भाविक स्वप्न आणि दोषक स्वप्न ही दोनच खरी ठरतात. इतरांचं काही खरं नाही. आपण सहजच बोलता बोलता बोलून गेलात की स्वप्नांचे प्रकार असतात. मग ऐका, दृश्यम स्वप्न, श्रुतम स्वप्न, अनुभूतम स्वप्न, प्रारब्ध स्वप्न, कल्पित स्वप्न, भाविक स्वप्न आणि शेवटचा प्रकार म्हणजे दोष स्वप्न. आणि आपण सुंदर, अति सुंदर. बाई, तुला सांगतो, तुझा आणि माझा पावसात झालं. कारण हे असे स्वप्नातले प्रकार फक्त पावसाचं ऐकायला मिळतात. अगं दिवसा आपण जे भयानक दृश्य पाहतो, रात्री आपल्या स्वप्नात दिसतं. हे पहिलं दृश्य स्वप्न. दिवसा आपण जे गाणं ऐकतो, रात्री आपल्या स्वप्नात तसं ऐकू येतं. दुसरं श्रुतम स्वप्न. एखाद्याला दिवसा आपल्या भवानी मारली, रात्री आपण स्वप्नातली तशीच अनुभवली. तिसरं स्वप्न, अनुभूतम स्वप्न. एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाकडे आपण प्रार्थना केली, तसाच प्रसंग स्वप्नात दिसला. चौथं स्वप्न, प्रार्थित स्वप्न. अगं एखादी इच्छा आपण तिथं गेलो नाही, तिथं आपण जाणार नाही, असा प्रसंग ज्यावेळी आपण स्वप्नात पाहतो. पाचवं स्वप्न, कल्पित स्वप्न. एखादी गोष्ट आपण ठरवतो, तशीच ती घडते, तशीच ठरवतो आणि रात्री तसाच प्रकार स्वप्नात दिसतो. सहावं स्वप्न हे म्हणजे भाविक स्वप्न. आणि सातवं दोषक स्वप्न, माणसाच्या शरीरात निर्माण झालेले दोष, याला म्हणतात स्वप्न दोष. या स्वप्नावर मी जास्त काही बोलणार नाही. अशी 7 स्वप्न आणि त्या 7 स्वप्नापैकी फक्त भाविक स्वप्न आणि दोषक स्वप्न ही दोनच करतात. म्हणजे ही तुमच्या अंतरामी जडलेली भाविक कल्पना आहे आणि त्याच कल्पनेच्या वातावरणात भरारी मांडण्याचा प्रयत्न जर आपण करत असाल, ही तुमची बऱ्याच कदापि झेप करण्याची नव्हे आणि प्रत्येक त्रितत्वाचा असेल, त्रिकाशीच्या अस्तित्वाचा असेल. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला प्रतिक्रिया